तर इंजिनिअरिंग सीईटी परीक्षेमध्ये 99 ते 100% गुण मिळवून देण्यासाठी 12 ते 13 लाख पालकांकडून उकळण्याचा प्रयत्न सुरू आहे। विशिष्ट परीक्षा केंद्र देऊन चांगले मार्क्स विद्यार्थी कसे मिळवू शकतात हे सांगत सीओईपी आणि व्हीजेटीआय यांच्यासारख्या टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवून देण्याचा आमिष विद्यार्थी आणि पालकांना दाखवलं जात आहे। ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे। हाँ सर, तुम्ही काय माझ्या मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात। हो हो मॅम, एमएसटी सीईटीच्या एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला ते कॉलेज हवा असेल ना, तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना, त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं, राईट? हो। सो आपण नाही का, आपले काही सेंटर असतात एक्झाम सेंटर, त्या एक्झाम सेंटरवर येऊन तुमच्या मुलाला एक्झाम द्यावी लागेल, तर आपण तुम्हाला बॅक सपोर्ट करून त्यामध्ये एलिजिबल करून देऊ शकतो मॅम। हा, पण हे कसं शक्य होईल सर? बघा, तुम्हाला आधी इनिशियल पैसे पे करायचे नाही आहे मॅम। हा, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल, ऍडमिशन होईल, त्यानंतर पे करायचे आहे। असं नाही की तुमच्याकडनं आधी पैसे घेताय 1-2 रुपया। तसं आपलं ऑफिस पण आहे, त्यांचं मी लास्ट इयर काम केलं आणि यावर्षी करत आहे। तसे तुमच्या मुंबईमधलेच जवळपासचे क्लायंट आहेत मॅम माझे, म्हणजे की मी त्यांचे रेफरन्सही देऊ शकतो मॅम ते तुम्हाला, की त्यांचं मी काम केलं लास्ट इयर आणि यावर्षी करत आहे। अच्छा। हा, असं नाहीये की म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम करतोय किंवा काही करताय, पण सेंटर जे असते कसं करायचे, पण कसं करायचं ते? प्रोसेस अशी आहे की तुम्हाला मी सांगेल ते सेंटर टाकावं लागतील, त्यानंतर तुमचा मुलगा स्वतः येऊन तिथे एक्झाम देईल, दुसरं नाही आहे ना, स्वतः ते गोष्ट तिथे सेंटरला स्वतः एक्झाम म्हणजे स्वतः राहील अवेलेबल तिथे, आणि आमची जी काही टीम असेल ती बाकी सर्व काही हँडल करेल। ती तुम्हाला प्रोसेस जर पाहिजे म्हणजे जाणून घ्यायची असेल तुम्हाला ऑफिसला यावं लागेल मॅम। आणि सर याची अमाऊंट किती पे करावी लागते? बघा, टॉप 3 जर गव्हर्नमेंट घेऊन चलाल तुम्ही, जसं व्हीजीटीआय, पीआयसीटी आणि सीओईपी ना, सो त्यामध्ये नाही का आपण तुम्हाला मिनिमम 13 ते 14 lakhs मध्ये करून देऊ शकतो। बघा, ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे। नाही, कमी याच्यामध्ये मॅम होईल निगोशिएबल, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजसाठी जर जाल तर तेवढं पर्सेंटाईल नाही पडलं, तुम्हाला माहिती की तुम्हाला बजेट जास्त लागेल सीएससी साठी, आणि कधी कधी काय होतं की सीएससी ब्रँच पण मिळत नाही तुम्हाला, ती ब्रँच हवी आहे, ती मॅनेजमेंटची फी जास्त असते। तसं तुमचं पॅकेज मॅम ऑलमोस्ट 18 ते 20 लाखाच्या पॅकेज मध्ये जातं 4 इयर्ससाठी। सो आपण तुम्हाला तेच कॉलेज गव्हर्नमेंट मध्ये करून देत आहे, आणि तुमचं जर महाराष्ट्रामध्ये डोमिसाईल असेल ना मॅम, सो तुम्हाला फीजही म्हणजे स्कॉलरशिप वगैरे रिटर्न मिळून जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।